हॅलो नमस्ते ऑल फिटनेस को सारिका हेअर स्वागत आहे तुमचं सारिकाज लाईफ फिटनेस फूड फन आणि फॅमिलीमध्ये। आजचा टॉपिक तुम्हाला कळालेलाच असेल की साखर बंद केली तर काय काय बदल आपल्याला जाणवतात आणि साखरेला हेल्दी अल्टरनेटिव्स काय काय आहेत। तर ही जी सगळी माहिती आहे तर रिसर्चनुसार एक एज्युकेशनल पर्पजसाठी मी शेअर करत आहे। बऱ्याच लोकांची तक्रार असते की मी खूप स्ट्रिक्ट डाएट प्लॅन फॉलो करते किंवा मी खूप चांगले व्यायाम करतो पण माझं वजन कमी होत नाही आणि मग निराश होऊन गिवअप केले जाते। तर अशा सर्वांनी हा व्हिडिओ जरूर पाहावा किंवा ज्यांना कोणाला काही शारीरिक समस्या आहेत किंवा फिटनेस इम्प्रूव्ह करायचा आहे तर या सगळ्यांसाठी मी एक सोपा पर्याय सांगणार आहे की जो तुम्ही तुमच्या रेग्युलर लाईफमध्ये अंमलात आणून कमी वेळामध्ये आणि कमी कष्टामध्ये चांगले रिझल्ट अचीव करू शकता। तर हा पूर्ण व्हिडिओ नक्की पाहायचा आहे। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन प्रेस करा की असे जे सगळे माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ आहेत तर त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार आहे आणि जे ऑलरेडी अपलोड केलेले व्हिडिओज आहेत तर हे सगळे तुम्ही पाहू शकाल। मी जो तुम्हाला एक जो सोपा मार्ग सांगणार आहे, जो पर्याय सांगणार आहे आणि तो म्हणजे साखर खाणं बंद करणं, व्हाईट शुगर खाणं बंद करणं। आता तुम्हाला असं वाटेल की म्हणजे आम्ही सगळं गुलाबजामुन, बासुंदी, चहा असे पदार्थ बंद करायचे का? तर नाही, साखरेऐवजी तुम्ही काय खाऊ शकता, काय घेऊ शकता हे मी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्या अगोदर आपण बघूयात की जर का तुम्ही साखर 21 दिवस खाणं बंद केलं तर आपल्या शरीरामध्ये काय काय पॉझिटिव्ह आणि चांगले बदल होऊ शकतात। साखर खायची नाही म्हणजे फक्त व्हाईट शुगर डब्यातली साखर खायची नाही असं नाही, तर साखरेपासून बनणारे जे सगळे पदार्थ आहेत जसं की बिस्किट असेल, कोल्ड्रिंक असेल, एनर्जी ड्रिंक आहे, चॉकलेट आहे आणि साखरेपासून बनलेले सगळे पदार्थ की ज्याच्यामध्ये भरपूर साखर असते तर असे सगळे पदार्थ जे आहेत ते अवॉइड करायचे, कारण याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये साखर असते की जे तुमचं वजन वाढण्यासाठी कारणीभूत असते, सोबतच बरेच सारे हेल्थ इश्यूज हे याच्यामुळे होऊ शकतात। यस, तर साखर, व्हाईट शुगर, प्रोसेस्ड शुगर बंद केल्यास आपल्यामध्ये काय काय सकारात्मक आणि पॉझिटिव्ह बदल दिसू शकतात। तर नंबर 1, त्वचेवरती येणाऱ्या ज्या सुरकुत्या आहेत ह्या कमी होतात। साखर हे कोलॅजिनच्या दुरुस्तीमध्ये अडथळा निर्माण करते। कोलॅजिन हे एक असं प्रथिन आहे की जे आपल्या त्वचेची जी टाईट आहे तर त्वचा ही टाईट ठेवायला मदत करते। साखरयुक्त आहाराच्या सेवनामुळे त्वचेची जी लवचिकता आहे ती कमी होते आणि त्याच्यामुळे त्वचेवरती सुरकुत्या यायला सुरुवात होते। सुरकुत्या येणं हे एक आपण एजिंगचं साईन मानतो आणि त्याच्यामुळे मग जेंट्स असेल किंवा महिला असतील तर ते कमी होण्यासाठी वेगवेगळ्या ट्रीटमेंट, महागड्या ट्रीटमेंट आणि हे सगळं सुरू करतात। तर हे करण्याच्या ऐवजी तुम्ही तुमच्या आहारातली प्रोसेस्ड शुगर, व्हाईट शुगर किंवा जे साखरयुक्त पदार्थ आहेत हे कमी करा आणि तुम्हाला त्वचेवरती येणाऱ्या ज्या सुरकुत्या आहेत ह्या कमी झालेल्या दिसून येतील। नंबर 2, मानसिक ताण कमी होतो। साखरेमध्ये फ्रॅक्टोज नावाचं रसायन आहे, हे नॅचरल नैसर्गिक साखरेमध्ये असतं, शिवाय प्रोसेस्ड रिफाइंड शुगरमध्येही असतं। जेव्हा आपण साखर खातो आणि साखर पोटामध्ये जाते तेव्हा डोपामाइन हे एक रसायन तयार होतं आणि जे मेंदूतील रिवॉर्ड सेंटरला जागा करतं। जेव्हा आपण वारंवार अशी व्हाईट शुगर, प्रोसेस्ड शुगर किंवा साखरयुक्त पदार्थ खातो तर त्याच्यामुळे रिवॉर्ड सेंटरचं जे काम आहे ते बिघडतं आणि कालांतराने आपल्याला कोणत्याच गोष्टीचा आनंद वाटत नाही, आनंद मिळत नाही। रिवॉर्ड सेंटरचं काम बिघडल्यामुळे आपण नेहमी तणावाखाली राहतो, छोट्या छोट्या गोष्टींवरती चिडतो। हे सगळे बदल आपल्यामध्ये होतात आणि तेच आपण जेव्हा 21 दिवस साखर बंद करतो तर आपण छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायला शिकतो किंवा छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला आनंद मिळतो, सोबतच आपण छान सहन करायला शिकतो आणि पर्यायाने आपण तणावमुक्त राहतो। नंबर 3, वजन कमी होते। नंबर 2 मध्ये सांगितल्याप्रमाणे आपण जेव्हा साखर खातो डोपामाइन हे एक रसायन सिक्रेट होतं आणि की जे मेंदूतील रिवॉर्ड सेंटरला जागा करतं आणि आपल्याला आनंदी वाटतं आणि ह्याच्यामुळे आपण वारंवार साखर खायला लागतो की ज्याच्यामुळे शरीरामध्ये फॅट सॅच्युरेट होतं, फॅट डिपॉझिट होतं आणि ज्याच्यामुळे वजन वाढायला लागतं। आपल्याला माहीतच आहे जेव्हा वजन वाढतं, फॅट वाढतं तेव्हा बरेचसे आजारांचा आपल्याला सामना करावा लागतो, बरेचसे आजार हे डोक्यावर काढायला लागतात आणि जेव्हा तुम्ही ही साखर खाणं बंद कराल तर शरीरामधील फॅट कमी होईल, बॉडी वेट कमी होईल आणि हे जे आजार आहेत हे कमी होतील आणि तुम्हाला
रिलीफ वाटेल आजारांपासून. नंबर 4, सेल्स आणि ऑर्गनचे नुकसान थांबते. आपण पाहतो की आपल्या अवतीभोवती जे डायबिटीज पेशंट आहेत तर त्यांच्या शरीरामधलं साखरेचं प्रमाण वाढलेलं असतं आणि ज्याच्यामुळे एक एक अवयव हा त्यांचा डॅमेज होतो. तर त्याचप्रमाणे निरोगी व्यक्तीच्या शरीरामध्ये सुद्धा साखर हे असेच वेगवेगळ्या अवयवांचे डॅमेज करू शकते. आपले शरीर हे टिश्यूंपासून ऊतींपासून बनलेलं आहे आणि साखरेमध्ये जे फ्रॅक्टोज हे जे रसायन आहे तर हे टिश्यूला डॅमेज करते, ज्याच्यामुळे आपला मसल लॉस होऊ शकतो, लिव्हरला सूज येणं किंवा किडनी फेल आहे, तसेच मोतीबिंदू असे आजार होऊ शकतात. पण हे जर आपण 21 दिवस साखर बंद केली तर आपलं जे साखरेचं प्रमाण आहे हे नक्की कमी होतं आणि जो पुढचं जे नुकसान आहे ते नक्कीच टळू शकतं. नंबर 5, टाईप 2 डायबिटीजचा धोका टळतो. आपलं जे यकृत आहे तर त्याच्यामध्ये एक जन्मजात क्षमता आहे की आपण जे साखर खातो त्याच्यामधलं जे फ्रॅक्टोज आहे तर त्याचं पचन करण्याची, पण एका ठराविक लिमिटपर्यंत. जर का आपण लिमिटपेक्षा जास्त साखर खात असू तर आपलं जे यकृत आहे तर ते फ्रॅक्टोजचं फॅटमध्ये कन्वर्ट करतं आणि त्याच्यामुळे टाईप 2 डायबिटीज होण्याचा धोका वाढतो. जर तुम्ही 21 दिवस साखर खाणं बंद केलं तर या संभाव्य धोक्यांपासून तुम्ही तुमच्या शरीराला नक्कीच वाचवू शकता. यस, तर पाहिलात ना, जर तुम्ही 21 दिवस साखर बंद केली तर तुम्ही किती आजारांना आपल्यापासून लांब ठेवू शकता. यस, तर तुमच्या आता लक्षात आलं असेल की साखरेचे आपल्या शरीरावरती खूप दुष्परिणाम आहेत आणि साखर बंद केल्याने त्याचे आपल्याला खूप फायदे होतात. पण तुमचा प्रश्न हा असेल की यस, साखर तर आपण बंद करू, पण मग आवडीचे गोड पदार्थ कसे खायचे? तर त्याच्यासाठीच मी तुम्हाला काही नैसर्गिक गोड पदार्थ सांगत आहे की जे खाल्ल्याने तुम्हाला साखर खाल्ल्यासारखं वाटेल, पण त्याचा तुमच्या शरीरावरती जे दुष्परिणाम होणार आहेत ते मात्र होणार नाहीत. नंबर 1, गूळ आणि गूळ पावडर. आपल्या भारतामध्ये अगदी खूप पूर्वीपासून गुळाचा वापर हा केला जातो. रिफाइंड शुगरला बेस्ट अल्टरनेटिव्ह हा गूळ आहे. कुठल्याही नैसर्गिक शुगरपेक्षा गुळामध्ये जास्त चांगल्या प्रमाणामध्ये मिनरल्स आणि न्यूट्रिशन्स असतात. गूळ आणि साखर हे दोन्हीही ऊसापासूनच जरी बनलेले असले तरी साखरेवरती जास्त रासायनिक प्रक्रिया केली जाते आणि गुळावरती नाही, तर त्याच्यामुळेच गुळाला आयुर्वेदामध्ये चांगले स्थान आहे. गुळामध्ये रक्त शुद्ध करणारे घटक असतात, सोबतच मेटाबॉलिझम वाढते, शिवाय लिव्हरला शुद्ध करून त्याचे कार्य सुरळीत करते, सोबत उलट्या जुलाब थांबण्यामध्ये याचा मदत होते. शिवाय स्किन इम्प्रूव्हमेंटसाठी गुळाचा खूप फायदा होतो. गूळ हा उष्ण असतो, शिवाय गूळ पावडर ही थंड असते. तर हिवाळ्यामध्ये गूळ आणि उन्हाळ्यामध्ये गूळ पावडर सेवन करणं हे खूप फायदेशीर होतं. नंबर 2, कोकोनट शुगर. ही जी शुगर आहे ही नारळापासून बनवलेली असते, कुठलीही रिफाइंड प्रोसेस न करता बनवलेली असते. पचायला हलकी आहे, शिवाय याच्यामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. याच्यामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये आयर्न, झिंक, पोटॅशियम, कॅल्शियम ही असते. याचा ग्लायसेमिक इंडेक्सही कमी आहे. साखरेचा, व्हाईट शुगरचा 68 आहे तर याचा 35 आहे, म्हणजे ब्लडमध्ये मिक्स होण्याचं याचं जे प्रमाण आहे स्लोली आहे, त्याच्यामुळे ही आरोग्यासाठी खूप चांगली आहे. ही शुगर तुम्ही दही, दूध, ओटमील, केक तर अशा पदार्थामध्ये वापरून नक्कीच घेऊ शकता. तिसरा पर्याय आहे खजुरापासून बनलेली शुगर म्हणजे डेट शुगर. ही जी शुगर आहे ही आपण खजुरापासून बनवतो, तर आपण घरीच बनवू शकतो. खजूर जे आहे ते भाजून मिक्सरमधून बारीक करून चाळून घेऊन ही आपण डेटची शुगर बनवू शकतो. ही जी शुगर आहे ही पचायला हलकी आहे, सोबत ह्याच्यामध्ये चांगल्या प्रमाणात मिनरल, व्हिटॅमिन्स आणि फायबर आहेत. हे हाडे मजबूत करण्यासाठी आणि बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी मदत करते. ह्याचा जो GI इंडेक्स आहे हा 45-45 आहे, म्हणजे स्लोली रक्तामध्ये मिसळते. ही जी शुगर आहे तुम्ही दूध आणि इतर पदार्थामध्ये मिक्स करून नक्कीच घेऊ शकता. चौथा पर्याय आहे खडीसाखर. खडीसाखरची जी टेस्ट आहे साखरेसारखी असली तरी याच्यामध्ये कुठल्याही रिफाइंड प्रोसेस केलेल्या नसतात, सो आरोग्यासाठी चांगली आहे. शिवाय याच्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, डायटरी फायबर्स, आयर्न हे अँटीऑक्सिडंट्स हे चांगल्या प्रमाणामध्ये असतात. पचन सुधारते, HB वाढवते, तर हे तुम्ही दूध, चहा, कॉफी याच्यामध्ये मिक्स करून घेऊ शकता. पाचवा पर्याय आहे तो म्हणजे हनी, मध. मध आणि ब्लड रक्ताचं जे कंपोजिशन आहे हे सेम आहे, त्याच्यामुळे मधामध्ये जे न्यूट्रिशन्स आहेत हे 100% शोषले जातात. तसेच मधासोबत जो पण पदार्थ आपण खातो तर त्याचं डायजेशनही पटकन होतं. मधामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज आहेत.
सोबत हे मेंदूचं कार्य वाढवते, हृदय निरोगी ठेवते. हे तुम्ही दूध, लिंबू सरबत, ब्रेड, ज्यूस आणि केक तर याच्यासोबत घेऊ शकता. तर आपण पाहिलं की रिफाईंड शुगरसाठी नॅचरल अल्टरनेटिव्स काय काय आहेत, तर हे तुम्ही तुमच्या डाएटमध्ये नक्कीच इन्क्लूड करू शकता. पण कुठल्याही थिंगला प्रमाण पाहिजे, प्रमाणामध्ये नक्की घ्या की ज्याचं जास्त म्हणजे याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की कुठल्याही गोड पदार्थामध्ये कॅलरी हा तितक्याच असतात, सो तितकंच वजन वाढण्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन करू शकतात. पण साखरेपेक्षा हे जे पदार्थ आहेत हे हेल्दी आहेत, सो तुम्ही तुमच्या डाएटमध्ये एका प्रमाणामध्ये हे नक्कीच घेऊ शकता. सोबत तुम्ही प्रयत्न करून बघा की 21 दिवस साखर बंद करून आणि तुम्हाला काय काय चेंजेस जाणवतात हे कमेंट करून नक्की सांगा. शिवाय वेट लॉस, डाएट, फिटनेस याच्या रिलेटेड तुमचे जे काही प्रश्न असतील तेही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की मी नक्कीच प्रयत्न करेन आन्सर देण्याचा. शिवाय आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या खूप साऱ्या फ्रेंड्सला शेअर करा की त्यांनाही ह्या माहितीचा उपयोग होईल. लवकरच भेटूयात अजून एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. थँक्यू.